समाजवादी पक्षाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष असलेले फहाद अहमद यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये त्यांनी लगेच पक्षप्रवेश करून त्यांना ताबडतोबपणे अणुशक्तीनगर विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे नाराजी जी आहे ती पक्षामध्ये आलेली आहे। आपल्यासोबत निलेश भोसले जे आहेत, जे मुंबईचे कार्याध्यक्ष आहेत युवकचे, आणि त्याचसोबत प्रवक्ते आहेत। खरं तर फहाद अहमद हे कालपर्यंत आजपर्यंत हे सपामध्ये होते आणि त्यांना थेट लगेचच पक्षप्रवेश देऊन त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। खरं तर अनेक जण तुम्ही इच्छुक होतात, इच्छुकांचे फॉर्म भरलेला होता, तरी देखील हा पक्षाने निर्णय घेतला। निश्चितपणे अतिशय दुर्भाग्यपूर्ण वाटते की ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय अडीअडचणीच्या काळातून चाललेली आणि छोटे छोटे कार्यकर्ते खिशात दमडी नसताना देखील आदरणीय पवार साहेबांचे विचार टकले पाहिजेत। या महाराष्ट्राच्या बाबत अजिबात धोका होता कामा नये। अशा विचारांना आम्ही पेटून निष्ठेने पवार साहेबांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत उभा राहण्याचं काम केलं। अजित पवार असतील किंवा इतर 30-40 आमदार गेले, मंत्री गेले, तरी आम्ही हल्लो नाही, डगमगलो नाही। आणि आमच्या मनामध्ये कुठेतरी एक भावना होती की ज्यावेळेस चांगले दिवस येतील किंवा ज्यावेळेस कधी संधी मिळण्याची वेळ त्यावेळेस आमच्यापैकी एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा निश्चितपणे पक्ष देखील विचार करेल। परंतु अर्धा तास अगोदर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश झाला हे देखील आम्हाला बातमीच्या माध्यमातून कळतं आणि त्याच्यानंतर थेटपणे त्याला निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं असं जर खबर तिकडे चर्चा होणार असेल तर ते दुर्भाग्यपूर्ण आहे। अणुशक्तीनगरला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अणुशक्तीनगर विधानसभेमधील कार्यकर्त्याला ते आवडणारं नाही। पण यापुढे तुमची भूमिका काय असणार आहे? कारण की संजय कांबळे असतील, तुम्ही स्वतः निलेश भोसले, त्याचसोबतच नसीम सिद्दीकी, पक्षामध्ये राबलेले अनेक वर्ष राबलेले ही सगळी लोक होती। तुम्ही या सगळ्या तुम्ही लोकांनी खरं तर त्या विधानसभेवरती दावा ठोकलेला होता। अचानकपणे आता फहाद अहमद यांना निवडणुकीचा अर्ज देण्यात आलेला आहे, त्यांची घोषणा करण्यात आली आहे। भूमिका काय असेल? अपक्ष तुम्ही उमेदवार उभा करणार की त्याचं काम करणार नाही? कदाचित आम्ही जेवढ्यांनी इच्छुकांनी अर्ज केला होता आमच्यापैकी कोणाची बायको हिरोईन नसल्यामुळे आम्हाला टाळलं असावं, परंतु आम्ही फक्त प्रमुख कार्यकर्ते आहेत। आमचा पाठीचा मणका किंवा पक्षाचा मणका जो कणा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। जोपर्यंत त्या कार्यकर्त्याशी आम्ही सगळे बोलत नाही, ते कार्यकर्ते आमच्याशी बोलत नाही आणि ते आम्हाला दिशा ठरवून देत नाही, तोपर्यंत कुठलाही निर्णय आम्ही घेणार नाही। जे कार्यकर्ते मला आदेश देतील त्या आदेशाचं पालन होईल आणि त्याच पद्धतीने 2024च्या विधानसभा निवडणुकीचा अणुशक्तीनगरमध्ये निकाल असेल। बंड तुमचं होणार आहे, तुमच्या कार्यकर्त्यांचं अथवा तुमचं? मी पुन्हा सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी एक प्रमुख कार्यकर्ता आहे, परंतु माझ्या मागे किंवा माझ्या सोबत असलेले अनेक छोटे छोटे कार्यकर्ते आहेत। त्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान कसा जपला जाईल? उद्या आपण एखादी भूमिका घेतल्याच्या नंतर जर त्याला थेटपणे नवाब मलिकांना मदत होणार असेल तर ह्या कार्यकर्त्यांना मान सन्मान ठेसला जाणार नाही, याची देखील मला दक्षता घ्यावी लागेल। त्यामुळे ही सगळी जर चर्चा मला अनुकूलतेने करायची असेल तर मला या सगळ्या कार्यकर्त्यांशी भेटावं लागेल, यांच्याशी बोलावं लागेल, यांची मतं जाणून घ्यावं लागतील आणि निश्चितपणे त्याच्यानंतर आपण पुढचं पाऊल काय घ्यायला पाहिजे याच्यावरती आम्ही आता नवाब मलिकांना थेट मदत होणार नाही अशा पद्धतीचं तुम्ही वक्तव्य केलं, परंतु फहाद अहमद यांची उमेदवारी देऊन त्यांना एक प्रकारे अप्रत्यक्ष मदत केली जाते असं देखील नाही आहे ना, असा राजकीय वर्तुळात चर्चा? मला बरेच लोकांचं तसंही म्हणणं होतं, परंतु जोपर्यंत बसून आपण ते गणित समजून घेत नाही तोपर्यंत बोलणं अतिशयोक्ती होईल। परंतु एक गोष्ट निश्चित की 4 महिने अगोदर ज्या भाडोत्रीने अणुशक्तीनगरमध्ये घर घेतलं त्याला अणुशक्तीनगरचे कुठलेही प्रश्न माहिती नाहीत आणि ज्या पद्धतीने 10-15 वर्षापासून पूर्वीचे आमदार काम करत होते निश्चितपणे त्याचा फटका बसू शकतो। व तो फटका बसत असताना महायुतीचा उमेदवार देखील जिंकला नाही पाहिजे याचं देखील आम्ही धोरण काय लावता येते अशा पद्धतीने सगळ्याबाबत चर्चा करणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि अणुशक्तीनगरचा मतदार जो आम्हाला आदेश देईल त्या आदेशाचं पालन आम्ही करण्याचं काम करणार। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर दुर्भाग्यपूर्ण निर्णय जो आहे तो पक्षाकडनं करण्यात आलेला आहे आणि फहाद अहमद यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे पक्षाच्या या निर्णयावरती नाराज आहोत, परंतु पक्षविरोधी आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही आणि महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून येण्याकरता मदत करेन आणि महायुतीचा उमेदवार न जिंकण्याकरता काय काय करता येईल यापुढचे सगळे प्रयत्न आम्ही करू असं मत जे आहे ते निलेश भोसले जे पक्षाचे प्रवक्ते आहेत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।